आपण अनेक प्रकारच्या घरांबद्दल ऐकतो, पाहतो, पण कधी विचार केलाय की असंही एखादं घर असू शकतं ज्याचा पाया विटा सिमेंटने नाही तर हजारो पुस्तकांनी रचलेला आहे? हो, आज आपण अशाच एका घराची गोष्ट जाणून घेणार आहोत. राजगृह हे फक्त एक घर नाही, तर एका मोठ्या विचाराचं प्रतीक आहे. चला तर मग या ज्ञानाच्या मंदिराची सफर करूया. हो, अगदी बरोबर. राजगृह म्हणजे केवळ चार भिंतींची एक इमारत नाही. ते एका व्यक्तीच्या दूरदृष्टीचं, त्यांच्या त्यागाचं आणि ज्ञानावरच्या प्रचंड श्रद्धेचं एक जिवंत प्रतीक आहे. खरं तर हे एक शक्तिशाली विधान आहे, जे आजही तितकंच महत्त्वाचं आणि प्रेरणादायी आहे. तर मग आजच्या काळात राजगृहाची ओळख काय आहे? बरं, ते फक्त एक ऐतिहासिक घर नाही राहिलंय. ते एक तीर्थक्षेत्र बनलं आहे, एक पवित्र जागा. पण प्रश्न हा आहे की या घराला इतकं महत्त्व का? त्याला राष्ट्रीय वारसा स्थळाचा दर्जा का दिला गेलाय? का दरवर्षी हजारो लोक इथे येतात? आणि का याला ज्ञान आणि सशक्तीकरणाचं प्रतीक मानलं जातं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील या घराच्या इतिहासात डोकावल्यावर. आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळतं एकाच व्यक्तीच्या दूरदृष्टीमध्ये. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजगृह ही त्यांची एक भव्य कल्पना होती, जी पुस्तकांसाठी होती आणि पर्यायाने संपूर्ण राष्ट्रासाठी होती. ही कल्पनाच किती विलक्षण आहे नाही का? एक घर जे आधी पुस्तकांसाठी बांधलं गेलं आणि मग राहण्यासाठी. जरा विचार करा, एक संपूर्ण 3 मजली इमारत जी फक्त आणि फक्त एका भव्य वैयक्तिक ग्रंथालयासाठी समर्पित होती. 50,000 हा फक्त आकडा नाहीये, हा ज्ञानाचा एक महासागर होता. डॉक्टर आंबेडकरांच्या वैयक्तिक संग्रहात तब्बल 50,000 पुस्तकं होती, जी त्यांनी जगभरातून गोळा केली होती. आणि एवढ्या मोठ्या मौल्यवान खजिन्यासाठी एखादं साधं घर कसं पुरणार? म्हणूनच गरज होती एका खास जागेची, एका राजगृहाची. आणि हा संग्रह किती वैविध्यपूर्ण होता याचीही फक्त एक छोटीशी झलक आहे. राजकारणावर 5,000, कायद्यावर 3,000, इतिहासावर 2,500 पुस्तकं. यातून त्यांची ज्ञान मिळवण्याची भूक आणि प्रत्येक विषयाचा मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती स्पष्ट दिसते. आणि हाच तो ज्ञानाचा भक्कम पाया होता ज्यावर आपल्या भारताच्या संविधानाची रचना झाली. तर यातून एक गोष्ट स्पष्ट होते. डॉक्टर आंबेडकरांसाठी पुस्तकं म्हणजे केवळ निर्जीव वस्तू नव्हत्या. त्यांचं हे प्रसिद्ध वाक्य, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांचं ज्ञानाबद्दलचं तत्वज्ञान अगदी स्पष्ट करतं. आणि राजगृह म्हणजे काय? तर ह्याच तत्वज्ञानाला दिलेलं एक मूर्त, भव्य स्वरूप होतं. पण इतकं मोठं स्वप्न साकार करणं काही सोपं नव्हतं. यामागे प्रचंड मेहनत होती आणि मोठा त्यागही होता. चला पाहूया, हे ज्ञानाचं मंदिर उभं करण्यासाठी कोणती किंमत मोजावी लागली. हे स्वप्न टप्प्याटप्प्यानं पूर्ण झालं. बघा, 1930 मध्ये जागा खरेदी करण्यापासून सुरुवात झाली. पुढच्या 2-3 वर्षात 3 मजली इमारत उभी राहिली आणि मग 1934 मध्ये या वास्तूला पूर्ण स्वरूप देण्यासाठी आणखी एक भूखंड खरेदी करण्यात आला. म्हणजे प्रत्येक पाऊल किती विचारपूर्वक उचललेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीवर केलं. राजगृहाच्या बांधकामासाठी त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतलं. याचा अर्थ काय की ज्ञानाचं हे मंदिर उभं करण्यासाठी त्यांनी स्वतःवर मोठा आर्थिक भार घेतला होता. यातून त्यांचा त्याग आणि दृढनिश्चय किती जबरदस्त होता हेच दिसून येतं. राजगृह म्हणजे फक्त एक ग्रंथालय नव्हतं. त्याचे 2 महत्त्वाचे पैलू होते. ते एकाच वेळी एक घर होतं आणि एका मोठ्या सामाजिक चळवळीचं केंद्रही होतं. या घराची रचनाच या दुहेरी उद्देशाने केली होती. कल्पना करा, तळमजला पूर्णपणे पुस्तकांसाठी, जिथे ज्ञानाची साधना चालायची, चळवळीच्या महत्त्वाच्या बैठका व्हायच्या. आणि वरचे मजले ते होते कुटुंबासाठी, जिथे एक वडील होते, एक पती होते, त्यांचं कौटुंबिक आयुष्य होतं. सार्वजनिक आणि खाजगी जीवनाचा हा एक खूप सुंदर संगम होता. 1937 मधला हा एक फोटो या घराच्या कौटुंबिक बाजूची एक खूप सुंदर झलक देतो. यात डॉक्टर आंबेडकर आहेत, त्यांच्या पत्नी रमाबाई, मुलगा यशवंत आणि कुटुंबासोबत त्यांचा लाडका कुत्रा टॉबी सुद्धा आहे. हे चित्र पाहिल्यावर राजगृह केवळ एक स्मारक नाही, तर एक जिवंत, प्रेमळ घर म्हणून आपल्यासमोर उभं राहतं. तर या आहेत राजगृहाच्या 2 बाजू. एकाच वेळी ते एका मोठ्या चळवळीचं केंद्र होतं, जिथे देशाचं भविष्य ठरवणारे निर्णय घेतले जात होते.
आणि त्याचवेळी ते आंबेडकर कुटुंबासाठी एक सुरक्षित, आपुलकीचं घर होतं. तर आता आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. आज राजगृहाला इतकं महत्त्व का आहे? कारण त्याचा इतिहास हा थेट त्याच्या आजच्या सामर्थ्याशी जोडलेला आहे. तो एक जिवंत वारसा आहे. ह्या घराचं नावच त्याच्या निर्मितीमागचा सगळा विचार सांगून जातं. राजगृह म्हणजेच राजाचं घर. पण डॉक्टर आंबेडकरांसाठी खरा राजा कोण होता? कोणतीही व्यक्ती नाही, तर ज्ञान. त्यांच्यासाठी ज्ञानच खरा राजा होता. आणि ह्याच राजासाठी त्यांनी हे राजशाही घर बांधलं होतं. आणि शेवटी राजगृह ह्याच एका मूलभूत विचाराचा, ह्याच एका विश्वासाचा जिवंत पुरावा म्हणून आज आपल्यासमोर उभा आहे. तो विश्वास म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी ज्ञान हेच सर्वात प्रभावी आणि सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. तर जाता जाता एक विचार करूया. जर इमारतींना बोलता आलं असतं, जर भिंतींना भाषा असती, तर राजगृह आपल्याला नक्की कोणती गोष्ट सांगेल? एका व्यक्तीच्या दूरदृष्टीमध्ये किती ताकद असू शकते आणि ज्ञानाची शक्ती किती अफाट असू शकते, याबद्दल ते आपल्याला काय ऐकवेल? यावर नक्कीच विचार करायला हवा.